सावलीत आहे ना मध्ये नका घेऊ साहेब सावलीत आहे ना नागरिक सुविधा आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अरे नागरिक सुविधा आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अरे नागरिक सुविधा आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अरे महानगरपालिका प्रशासनाचा महानगरपालिका प्रशासनाला महानगरपालिका प्रशासनाचा अरे नागरिक सुविधा आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अरे नागरिक सुविधा आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अरे नागरिक सुविधा आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची काय साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अरे नागरिक सुविधा आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जे मागण्या आहे महानगरपालिकेसमोर काय ड्रेनेज विषयी पाण्याविषयी कोणकोणत्या मागण्या आहे आमची कुठून आला तर काय मागण्या आम्ही सातारा परिसर प्रभाग क्रमांक 29 सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर सगळ्यात आमची मेन मागणी गेल्या 1.5-2 महिन्यापासून ड्रेनेजची आमची सगळ्या इथले जेवढे महिला आहेत सगळ्या गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही निवेदन देतोय आम्ही निवेदन देताना वार्ड अधिकाऱ्यांना दिलं महापौर साहेबांना दिलं त्याच्यानंतर आम्ही निवेदन दिलं आयुक्त साहेबांना दिलेत त्याच्यानंतर नगरसेवकांना दिले स्थानिक तरी सुद्धा याच्यावर काही अजून विषय काय विषय ड्रेनेज लाईन होण्याबाबत मेन विषय काय ड्रेनेज लाईन होण्याबाबत कारण आता तुम्हाला माहिती आहे गेल्या 1 महिन्यानंतर पावसाळा चालू होणार आहे ड्रेनेज नसल्या कारणामुळं जिथं सांडपाणी चाललं होतं तिथे कंस्ट्रक्शन चालू झालेलं आहे त्या कंस्ट्रक्शनामुळे पाणी पुढे जात नाहीये आणि तिथं रोगराई पसरते पाणी साचल्यामुळं त्याच्यानंतर पाऊस जर पडला तर मग बाकीच्या जे मलेरिया या गोष्टी पसरतील आणि जर कोणाला काही करता प्रभाग 29 मधल्या जे संत ज्ञानेश्वर नगरच्या महिला आहे त्यांच्यापैकी कोणत्या फॅमिलीला कोणाला काही झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील मनपा प्रशासन याला जबाबदार राहील याची त्यांनी जबाबदारी घ्यावी नगरसेवकाकडे गेलो हो नगरसेवकाकडे गेलो होतो ते नगरसेवक त्यांचं नाव काय आणि त्यांनी काय सांगितलं तुम्हाला आश्वासन वगैरे दिले काय आम्ही नगरसेवक सुमित भैया त्रिवेदी जे 29 प्रभागामधले नगरसेवक येते त्याच्यानंतर नंदकुमार घोडले साहेब त्यांच्याकडे सुद्धा आम्ही गेलो त्यांनी आम्हाला सांगितलं की आपलं काम होऊन जाईल लेटर पॅड आम्ही आपल्या ज्या लेटर पॅडवर निवेदन दिलं ते तुमच्या समोर पाठवलेलं आहे ते होऊन जाईल पण आता कित्येक दिवसापासून त्या लेटर त्रास वाढलेला आहे म्हणून तुम्ही इथं त्रास वाढलेला आहे त्यांना जी आमच्या इथं घाण साचतीये त्या घाणीचा वास फार येतोय आणि त्या घाणीत मारण्यापेक्षा आमची अशी इच्छा की आम्ही महानगरपालिकेसमोर या उन्हामध्ये मेलेलो पुरण पण आम्हाला तिथं नको आणि आमची अजून एक इच्छा आहे की मनपाच्या सगळ्या जेवढे अधिकारी त्यांचं त्यांनी आमच्या सोबत एकदा येऊन घरापाशी राहावं आमच्या सोबत आणि सकाळी उठल्यानंतर त्यांनी उघड्यावर श्वासला जावं मग कळलं त्यांना आमची तकलीफ काय म्हणून आमच्या बाजूला राहून पहा तीव्र आंदोलन केलं जाईल लोकशाही मार्गाने काय समस्या आहे तुमची आमची संडाची समस्या आहे आम्हाला उघड्यावर जावं लागत आहे लोक माग उभे राहतात आमच्याकडे रोडचे बायपासचे लोक आमच्याकडे पाहतात आम्ही बाया माणसाला कुठे जायचंय आणि खड्डे भरले तर आमचं पाणी कुठं जायला जागा नाही आणि मच्छर लेकराला चावले बिमार पडून राहिले सध्यापर्यंत आली पुढं काय आहे ना पालिकेचं म्हणणं काय आमच्या गरीब लोकांना मारायचंय का पुढे याय ना आता जर पाऊस पडत आमच्या घरात पाणी जाईल आमच्या करायचंय आम्हाला पत्राच्या घरात पुढे आम्हाला पत्राच्या घरात पत्राच्या घरात आमचं पाणी जायला चान्सच नाही आमच्या घरच्या कुंकडच पाणी जायला चान्स नाही पाऊस जर पडत आमच्या घरातच पाणी राहील आता सध्या पाणी जायला जागाच नाही कुंकड जागा नाही आमचं पाणी जायला आमचं पाणी इथं आतापर्यंत जात होतं पण त्या लोकांनी बंद केलं तिथं पाईप टाकला तिथं माती टाकली तिथं सारं बंद केलं पाणी जे जात होतं ते बंद केलं आणि जे घाण किडे ते आमच्या घरामध्ये आमच्या घरात सोडत समजा तुमची मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला डायनस लाईन आणि रोड द्यावा बस एवढीच मागणी आमची डायनस लाईन केलंय खूप चांगलंय आम्ही जर सडसला गेलो तर खिडकीतून लोक बघत साहेब आम्ही पुढे बसायचं लोक गाड्या उभ्या करतात कुणी दगड आणताय असं होतंय ना आता सुना आहेत लेकी माती आहेत म्हाताऱ्या पत्रे आहेत आता आमचं एवढं कोण आहे त्यांचं याच्यावर